तर आमचा हा जो काही पॅनल आहे ह्या पॅनल मध्ये ही जी काही ज्येष्ठ मंडळी आहेत ही ज्येष्ठ मंडळी अतिशय जोमाने त्या ठिकाणी काम करतात आणि तरुणांनाही लाजून अशा पद्धतीचं काम या ठिकाणी या ज्येष्ठांचं आहे। खरं तर हा पॅनल उभा करत असताना या पॅनलला चिन्ह देत असताना सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी रिक्षा चिन्ह निवडलं आणि रिक्षा जशी तालुक्यात सुसाट पळाली आहे तशी या निमगिरी गावात देखील या आमच्या सोसायटीमध्ये देखील सुसाट पळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सगळ्यांच्या सहमतीने या ठिकाणी रिक्षा हे चिन्ह घेतलेलं आहे। मायबाप जनतेला मी विनंती करल की ज्या पद्धतीने तालुक्यात आपण एक आगळा वेगळा असा दिशा दाखवली आणि रिक्षा सुसाट सुटली तशी या निमगिरी सोसायटीमध्ये देखील रिक्षा सुसाट सुटली पाहिजे आणि माझी सर्व ही मायबाप हे जे काही मी उभे केलेले माझे सर्व ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी निवडून द्याल अशी मी या ठिकाणी विनंती करतो। मी ह्या माणसांसाठी कुठेही माथा टेकवायला तयार आहे। मी सर्वसामान्य मतदार माझ्या मतदार बंधूंना विनंती करल की आमच्या रिक्षाच्या चिन्हाला त्या ठिकाणी शिक्का मारून 11 तारखेला येत्या 11 तारखेला बहुमताने विजय करून द्या हीच खरं तर मी या निमित्ताने विनंती करल। खरं तर आमचा हा पॅनल विजय झाल्याच्या नंतर काय आश्वासनं त्या ठिकाणी दिलेले आहेत कावा गागरे काय अडाणी नाही। पंचायत समिती निवडणूक झाल्याच्या नंतर आज भागातली कुठलीही निवडणूक असू द्या मी राजकारण समाजकारण आणि प्रशासन अगदी जवळून ओळखतोय। काही दिवस खरं तर निमगिरी सोसायटीमध्ये काही गोष्टी बोलून दाखवल्या जातील परंतु आम्ही ज्या वेळेला हे आमचं संचालक बॉडी त्या ठिकाणी येईल तर मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी मी ज्या वेळेला तिथं बसल त्यावेळेला मी सांगतो की आदिवासी भागातील गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक गावात सभासद करून घेऊ। जेवढे शेतकरी आहेत एका सातबारावरती जरी 10 खातेदार असतील तरी 10चे 10 खातेदार त्या ठिकाणी आम्ही सभासद करून घेऊ। प्रत्येक गावामधून प्रत्येक माणूस सभासद होईल याची त्या ठिकाणी खात्री केली जाईल कारण हे पैसे आपल्याला वर्षभर वापरण्यासाठी आपल्याला 6 महिने वापरण्यासाठी किंवा आपल्याला अजून काही जे काही मुदतीचं कर्ज असतंय म्हणजे आपण हे पैसे फुकटमध्ये वापरू शकतो आपल्या अडीअडचणी भागवू शकतो। लोकांपर्यंत अजूनही ही गोष्ट गेलेली नाही आणि म्हणून कमीत कमी 7-12 धारक असणाऱ्याला देखील जास्तीत जास्त कर्ज आदिवासी भागामध्ये कसं मिळेल हे आम्ही खरं तर या ठिकाणी करणार आहोत। त्याच पद्धतीने निमगिरी गावाची सोसायटी आहे परंतु सोसायटीचं कार्यालय मडपारगाव या ठिकाणी आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आसपासचे 8 गाव त्या ठिकाणी जावं लागतंय आणि म्हणून आमचा पहिला त्या ठिकाणी संकल्प आहे की ही निमगिरी गावची सोसायटी आमच्या हातात आल्याच्या नंतर हे कार्यालय निमगिरी गावामध्ये होणार हा आमचा सर्व आधीचा प्रश्न आहे आणि आम्ही ते करून दाखवणार हे तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो। त्याच पद्धतीने आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात आता विद्यार्थी शिकायला लागलेले आहेत। परदेशी कोणाला जायचं असेल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्या ठिकाणी पीडीसी मधून 0% व्याजदराने त्या ठिकाणी कर्ज पुरवठा केला जातो आणि मग सोसायटी मधून ज्या ज्या काही योजना आहेत आज सोसायटी मधून 200-250 योजना आपण देऊ शकतो। का उदासीन दाखवते सोसायटी का आजपर्यंत लोकांना त्या योजना दिल्या नाही आणि मग कमी खर्चामध्ये कमी व्याजदरामध्ये 2% 4% व्याजदरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात योजना दिल्या जातात। आदिवासी भागामध्ये जे काही होत करू त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार असतील त्या सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय चालू करण्यासाठी आमच्या भागातील 8 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देऊ हा माझा शब्द आहे हा आमच्या पॅनलचा शब्द आहे कारण आम्हाला विश्वास आहे का याच्यातून काय मिळतं आणि काय मिळत नाही। जर समोरच्या माणसांना त्या ठिकाणी 40-40 लाखापर्यंत पैसे दिले जात असतील तर आमच्या गरीब माणसाला त्या ठिकाणी 1 लाख 2 लाख 25,000 का दिले जातात याच्यावरती देखील आपण अभ्यास केला पाहिजे आणि म्हणून सर्वसामान्य त्या ठिकाणी माझ्या प्रत्येक त्या ठिकाणी सभासदाला मी आश्वासित करतो का समोर जर 40 लाख घेतात तर तुम्हाला देखील 40 लाख देण्याची जबाबदारी आमची। त्याच्यामुळे ह्या सोसायटीच्या माध्यमातून आमच्या पॅनलच्या माध्यमातून हा पॅनल आल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी जी 15 त्या ठिकाणी आश्वासनं दिलेली आहेत ती 15ची 15 आश्वासनं पूर्ण करण्याची जबाबदारी या संचालकांची आहे आणि या संचालकांच्या पाठीशी मी असल्यामुळं ही जबाबदारी माझी देखील आहे। आम्ही कुठेही कमी पडणार नाही। आज आम्ही जबाबदारीने मीडिया समोर सांगतो की ही 15ची 15 आश्वासनं पूर्ण केली जातील। याही व्यतिरिक्त जर अजून काही गोष्टी असतील तर त्याही केल्या जातील परंतु प्रत्येक गावातील प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम कारण कर्ज नाहीये हे फुकट मिळणारे पैसे आहेत वर्षभर वापरायचे आणि वर्षांनी ते भरायचे परत वर्षांनी ते मिळणार आहेत मग का 25,000
का 20,000 का 50,000 त्या माणसाला 5 लाख 10 लाख रुपये का दिले जात नाही त्याची आम्ही शहानिशा करणार। कारण हे देऊ शकतो आपण। आदिवासी भागात सगळ्या गोष्टी मिळू शकतात, सगळ्या गोष्टी फुकट मिळू शकतात, तर आदिवासी भागातल्या लोकांना जास्तीचं कर्ज का मिळत नाही? काय आहे त्या ठिकाणी शासनची आर? कशा पद्धतीने कर्ज वाटप केलं जातोय? का अजून काही गोंधळ आहे याच्यामध्ये? ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या जाणार आणि गरीब शेतकऱ्याला, गरीब त्या ठिकाणी सभासदाला जास्तीत जास्त कर्ज कसं देता येईल हे बघितलं जाणार या निमित्त सांगतो। आणि माझी मायबाप जनतेला विनंती आहे की या ठिकाणी आम्ही जे बोलतो तेच करतो, भले आम्ही कमी करू, पण ही 15 आश्वासनं दिलेत, ही 15ची 15 पूर्ण जर नाही झाली तर आम्ही पुढच्या वेळेला तुम्हाला या कुठल्याही क्षेत्रामध्ये तोंड देखील दाखवणार नाही। राजकारण सोडा, समाजकारण सोडा, कुठल्याही क्षेत्रात आम्ही उतरणार नाही आणि कुठलेही शब्द त्या ठिकाणी देणार नाही। माझ्यावरती आणि माझ्या संचालकांवरती विश्वास आहे की सगळी मंडळी हे सगळे दिलेली वचनं पूर्ण करतील आणि आम्ही ती केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या निमित्ताने देतो। परंतु माझी मायबाप जनतेला विनंती आहे की येत्या 11 तारखेला त्या ठिकाणी मतदान आहे, सकाळी 9 वाजता तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान आहे। या ठिकाणी 12 उमेदवार आहेत आमचे आणि त्या 12 उमेदवारांना त्या ठिकाणी आमचं चिन्ह आहे रिक्षा आणि त्या रिक्षाच्या समोर त्या रिक्षावरती खरं तर आता शिक्क्याचं मतदान आहे आणि म्हणून प्रत्येक मायबाप जनतेला विनंती आहे की आमच्या 12च्या 12 उमेदवारांना त्या ठिकाणी रिक्षावरती शिक्का मारा। शिक्का मारताना देखील माझी विनंती राहील का तो शिक्का त्या रिक्षेच्या मधोमध कसा येईल याच्यावरती सगळ्यांनी त्या ठिकाणी खरं तर आवर्जून त्या ठिकाणी बघा आणि मग तो शिक्का मारा आणि आमच्या ह्या तळेश्वर जे किसान विकास पॅनलला आपण प्रचंड बहुमताने विजय कराल आणि करा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी।